ठीक आहे. तर आता आपल्याला आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, की काल लेक्चरमध्ये सिंटॅक्स काय इजेसचा सिंटॅक्स पाहिला. ठीक आहे. मग इजेसच्या सिंटॅक्स मध्ये तुम्हाला मी ऑड आणि इव्हन नंबर प्रिंट करायला सांगितले. ठीक आहे. मग तुम्ही ऑड आणि इव्हन नंबर कसे प्रिंट केले, की सपोज तुम्ही इजेसचा असा सिंटॅक्स कसा इजेसचा कॅप घ्यायची पर्सेंटेज आणि त्याला काय करायची क्लोज करायची. हा जो काय सिंटॅक्स आहे, ह्या सिंटॅक्स मध्ये आपण काय करतो, की ह्या सिंटॅक्स मध्ये आपण इफ लूप राईट करतो. ठीक आहे. जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स मध्ये आपण इफ लूप राईट करतो, त्यानंतर फॉर लूप राईट करणार, अजून वाईल लूप पण आहे ना, त्यानंतर डू वाईल पण आहे, त्यानंतर इफ इफ एल्स. ठीक आहे. असे आपण स्टेटमेंट काय करतो ईजीएस मध्ये राईट करू शकतो. मग तुम्हाला फायदा ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स थोडं लवकर जॉईन करत चालला. ठीक आहे ना, वरती वरती आपल्याला टाइम पुरणार नाही आता. ठीक आहे. त्यासाठी आता जी काय आपण काल इजेसचा सिंटॅक्स पाहिला, इजेसच्या सिंटॅक्स मध्ये आपण कंडिशन स्टेटमेंट आपण राईट करू शकतो. ठीक आहे. काल तुम्ही ट्राय केले पण असतील, नसेल केले एकदा आपण रिव्हिजन घेऊ. ठीक आहे. आता इजेसचा सिंटॅक्स ओपन कसा करायचा आणि क्लोज करायचा ते एक ध्यानात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इजेसच्या सिंटॅक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी एक पाहिलं होतं. सपोज मी एक फॉर लूप फिरवलाय आणि फॉर लूप मध्ये मला आय ची व्हॅल्यू प्रिंट करायची. मग मला व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी काय करणार, इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि इथे काय द्यायचं, इक्वल टू द्यायचं आणि इजेसचा सिंटॅक्स क्लोज करायचा. बस. आणि जो काही आपल्याला कोणता डेटा प्रिंट करायचा आहे तो डेटा आपण इथे राईट करू शकतो. सपोज हे नेम व्हेरिएबल आहे, नेम व्हेरिएबल आपण काय करणार, प्रिंट करणार. ठीक आहे. या पद्धतीने आपण काल काहीतरी पाहिलं होतं. ठीक आहे. अजून एक्झाम्पल घेऊया एखादं, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे ना. तर त्यासाठी आलो मी डेस्कटॉपला जो काही A to Z 54 नावाचा फोल्डर आहे त्याला ओपन केला. आणि ओपन केल्यानंतर मी काय करतो, एक फाईल बनवतो किंवा फोल्डर बनवतो. न्यू बटनावर क्लिक करतो आणि एक फोल्डर सिलेक्ट करतो आणि फोल्डरला नाव देणार आपण एक्सप्रेस डे 7 असं. ठीक आहे. आणि जो काय फोल्डर बनवला त्या फोल्डरला मी काय करतो, ओपन करतो. ओपन केल्यानंतर आपल्याला काय वरती ऍड्रेस बार दिसतो, त्या ऍड्रेस बारच्या एम्प्टी पेज वर काय करणार, आपण क्लिक करणार आणि त्यामध्ये आपण जो काही कॉन्टेंट आहे तो कॉन्टेंट रिमूव्ह करतो आणि त्यामध्ये राईट करणार CM. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू, आपल्या पुढे काय झालं, ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे. मग ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपली पहिली स्टेप राहणार इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, मग त्यासाठी आपली कमांड राहणार npm i, नाहीतर इन्स्टॉल बी करा. ठीक आहे. असं काय करा, इन्स्टॉलचा फुल फॉर्मच आयचं फुल फॉर्मच इन्स्टॉल आहे, आपण शॉर्टकट मध्ये आय टाकू. त्यानंतर एक्सप्रेस नंतर अजून लागणार आहे आपल्याला EGS. ठीक आहे. उद्या जाऊन अजून काहीतरी लागलं आपल्याला, सपोज MySQL लागलं तर इथे आपण काय करणार, MySQL राईट करणार. ठीक आहे. पण आज MySQL ची गरज नाही, आपल्याला EGS पर्यंतच गरज आहे. आणि जसं मी एंटर बटनावर क्लिक करतो, एंटर बटनावर क्लिक केल्यानंतर थोडासा टाइम घेईन आणि जे काही पॅकेज असतील एक्सप्रेस आणि EGS चे ते पॅकेज काय झाले, इन्स्टॉल झाले. त्यानंतर ह्याला मी करतो सीरियस क्लिअर. मग नेक्स्ट स्टेप काय आपली राहणार, VS कोड ओपन करायची. मग VS कोड ओपन करण्यासाठी आपण टाकणार कमांड कोड पेस्ट आणि एंटर करणार. जसं आपण एंटर करू कोड पेस्ट डॉट टाकून, ऑटोमॅटिकली काय झालं, माझं VS कोड ओपन झालं. आता हे नॉर्मल गोष्टी तुम्हाला समजल्या. त्यानंतर VS कोड ओपन झाल्यानंतर आपली एक पहिली स्टेप राहणार आपल्याला सर्व्हर क्रिएट करायची. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक फाईल बनवायला लागेल. मग एक मी फाईल बनवून घेतो, फाईलला नाव देतो सपोज index.js आणि त्या फाईलमध्ये मी काय करतो, सर्व्हरचा कोड राईट करतो. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी मला लागणार आहे पहिलं एक्सप्रेस लागणार, where express equal to require राउंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. एक्सप्रेस मी काय केलं, रिक्वायर केल्यानंतर त्या एक्सप्रेसचा काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचं, कोणता ऍप व्हेरिएबल घ्यायचा आणि तो एक्सप्रेसचा काय जी काही फंक्शनॅलिटी आहे ते ऍप व्हेरिएबल मध्ये काय करायची, स्टोअर करायची. ठीक आहे. त्यानंतर आपण एक बेस URL बनवणार, एक आपली
म्हणजे लँडिंग पेजची URL असते कोणती, स्लॅशची. मग स्लॅशची URL बनवण्यासाठी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश कोमा फंक्शन रिक्वेस्ट रिस्पॉन्स कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे, रिस्पॉन्सचा टी एक्स्ट्रा आला, कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये रिस्पॉन्स डॉट रेंडर करणार आपण. ठीक आहे, रेंडर काय करणार आपण, होम डॉट EJS. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर द्यायचा, ऍप डॉट लिसन, आणि जो काय पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर 1000 असा पोर्ट नंबर मी राईट केला. ठीक आहे, आता जी काय आपण होम डॉट EJS फाईल आहे ते एकदा आपण बनवून घेऊ. मग होम डॉट EJS कुठे असणार, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज नावाचा फोल्डर बनवला आणि त्याच्या आतमध्ये होम डॉट EJS. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये मी राईट करतो Node.js. ठीक आहे, फक्त Node.js राईट करतो, आणि जी काय आपला सर्व्हर आहे सर्व्हरला मी काय करतो, स्टार्ट करतो. मग सर्व्हरला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला जायला लागेल CMD मध्ये, आणि CMD मध्ये कमांड टाकायला लागेल. काय कमांड, index.js, आणि जसं एंटर करणार आपल्या पुढे काहीतरी टेक्स्ट आलाय येलो कलर आणि ग्रीन कलर. ठीक आहे, म्हणजे आपला सक्सेसफुली रन झालाय. मग ह्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला आलो आणि सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000. आले आपला आउटपुट. ठीक आहे, तर आपला फंडा असा आहे आज की आता मी फक्त स्टेटमेंट सांगतो तुम्हाला आज कोणते कोणते कशा वर्क होतात. ठीक आहे ना, आता जसं की आपण EJSचा सिंटॅक्स पाहिला, कोणते बी आपल्याला कंडिशन स्टेटमेंट लिहायची म्हणलं तर आपण काय करणार EJSचा सिंटॅक्स ओपन करणार. बाकी वेळेस आपण HTML राईट करू शकतो, CSS राईट करू शकतो. ठीक आहे, पण जेव्हा बी आपल्याला काय करावं लागेल, जावास्क्रिप्टचा कोड राईट करायचा असेल तेव्हा आपण काय करणार, EJSचा सिंटॅक्स ओपन करणार. ठीक आहे ना, मग मी इथे काय करतो, EJSचा सिंटॅक्स ओपन केल्यानंतर मी इथे if लूप घेतो, नाहीतर मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतो वॅर नेम इक्वल टू असं, त्या नेम मध्ये मी काहीतरी, ठीक आहे, इक्वल टू नसतं वॅरच्या नंतर, आणि त्या नेम व्हेरिएबल मध्ये मी काहीतरी असं ABC नाव काय केलं मी हे त्यात स्टोअर केलं. स्टोअर केल्यानंतर जो EJSचा सिंटॅक्स आहे तो आपल्याला कंपल्सरी काय करायला लागेल, क्लोजच करायला लागेल. म्हणजे मी EJSचा सिंटॅक्स ओपन केला त्याचा क्लोज झालाच पाहिजे, क्लोज नाही झाला तर त्याला एरर भेटणार. ठीक आहे, आता जी काय नेम व्हेरिएबल आहे, ठीक आहे, आता मला ती नेम व्हेरिएबल काय करायची की इथे प्रिंट करायची, की फॉर लूप मध्ये फिरून मला 10 वेळेस प्रिंट करायची. मग मला फॉर लूप यूज करायचे म्हणजे काय करावं लागेल, मला EJSचा सिंटॅक्स ओपन करावा लागेल. इथे EJSचा सिंटॅक्स ओपन केला, फॉर लूपचा सिंटॅक्स तर सर्वांना माहित आहे. फॉर लूप घेतला, राऊंड ब्रॅकेट, एक व्हेरिएबल घेतला I इक्वल टू 0 पासून स्टार्ट कर किंवा 1 पासून. ठीक आहे, I ग्रेटर दॅन 10, I ग्रेटर दॅन इक्वल टू 10 घेतलं तर 10 वेळेस प्रिंट होईल, बरोबर ना, आणि I प्लस प्लस. आता इथे मला काय देणार, कर्ली ब्रॅकेट नंतर, आता कर्ली ब्रॅकेट मी काय केलं, फॉर लूपचा ओपन केलाय म्हणजे काय, आता ह्याचा आपल्याला काय करायला लागेल, क्लोज पण करायला लागेल EJSचा सिंटॅक्स. मग EJSचा सिंटॅक्स काय केला इथे मी क्लोज केला, आणि जो काय फॉर लूपचा कर्ली ब्रॅकेट आहे त्याला पण काय करायला लागेल, ओपन आणि क्लोज करायला लागेल. आणि जो काय मधला पार्ट आहे त्या मधल्या पार्ट मध्ये आपण काय करू शकतो, कोड म्हणजे HTML चा कोड राईट करू शकतो, कोणता पण कोड राईट करू शकतो. जसं की मी H1 मध्ये काय करतो, ठीक आहे, H1 न घेता मी काय करतो, H4 घेतो, आणि इथे मी राईट करतो Node.js batch 54. आणि आउटपुट पेजला जाऊन आपण चेक करू. रिफ्रेश केलं मी तर रिफ्रेश केल्यानंतर आले आउटपुट 10 वेळेस प्रिंट झालंय. ठीक आहे, पण मला असं नाही करायचं, मला जी काय आपण हा नेम व्हेरिएबल बनवला आहे मला तो नेम व्हेरिएबल काय करायचं इथे प्रिंट करायचा आहे. मग नेम व्हेरिएबल प्रिंट करायचं म्हणजे मला काय करायला लागेल, EJSचा सिंटॅक्स ओपन करायला लागेल, आणि काय द्यायला लागेल पुढे, इक्वल टू. जेव्हा बी आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची, एखादा व्हेरिएबल असो, ॲरे असो, स्ट्रिंग असो, कोणता बी व्हेरिएबल असो, त्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची म्हणलं तर EJSचा सिंटॅक्स ओपन करायचा आणि स्टार्टिंगला द्यायचा इक्वल टू, आणि EJSचा सिंटॅक्स मला कंपल्सरी क्लोज पाहिजे, आणि ते आपण नेम व्हेरिएबल राईट करू शकतो. ऑनलाईन मेंबर थोडं लवकर जॉईन करत चला, आज गायबच झाले. ठीक आहे, आणि इथे नेम व्हेरिएबल मी इथे राईट करतो. चेक करू आपण, आउटपुट पेजला आलो आणि इकडे जाऊन मी काय करतो, रिफ्रेश केल्यानंतर ABCD किती वेळेस प्रिंट झालं, 10 वेळेस.
म्हणजे जो काय आपला फॉर लूप आहे तो फॉर लूप वर्क होतोय. ठीक आहे ना. एक व्हेरिएबल बनवलं आपण कुठे ईजीएस मध्ये व्हेरिएबल बनवला. जावास्क्रिप्टची फाईल नाही आपण ईजीएस मध्ये बनवलाय आणि त्याला फॉर लूप मध्ये प्रिंट केला. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण की जसं की ठीक आहे 5 वेळेस प्रिंट करतो. जसं की मी अजून एक व्हेरिएबल बनवतो. व्हेरिएबल बनवण्यासाठी मी काय घेतलं व्हॅर एक नंबर नावाचं मी काय केलं एक व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे. समजून घ्या तुम्ही काय नसतं. ठीक आहे. आणि व्हेरिएबलला मी देतो व्हॅल्यू 12 दिली. ठीक आहे. आता मला ही व्हॅल्यू काय करायची चेक करायची ऑड आहे की इवन आहे. काय करायची मला ऑड आहे की इवन आहे. ठीक आहे. आता हे ऑड आहे की इवन आहे मला चेक करण्यासाठी काय करावं लागेल कोणतं कंडिशन स्टेटमेंट यूज करावं लागेल इफ एल्स. बरोबर. ठीक. मग मला इफ एल्स यूज करायचे म्हणजे आपण काय करणार इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि ते इफ राईट केलं. इफ मध्ये आपण काय राईट करणार आता ठीक आहे. ठीक आहे. काय करणार आपण जी काय नंबर आहे नंबर पर्सेंटेज टू इक्वल टू 0 ही स्टेटमेंट ट्रू झालं. कर्ली ब्रॅकेट द्यायला लागतो. कर्ली ब्रॅकेट आलं की इजेसचा सिंटॅक्स करून क्लोज करून टाकायचा. आणि जो काय लास्ट इजेस सिंटॅक्स आहे त्याचा कर्ली ब्रॅकेट त्याला पण काय करायचं ओपन आणि क्लोज करायचं. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो ऑड आहे की इवन तो नंबर प्रिंट करू शकतो. झालं तर तो नंबर काय होईल इथे H1 मध्ये हाय प्रिंट होईल. ठीक आहे ना. म्हणजे तो नंबर इवन असला तर हाय प्रिंट होईल. अदरवाईज हाय प्रिंट होईल का नाही प्रिंट होईल. चेक करायचं आलं हाय प्रिंट म्हणजे त्याची तो काय नंबर इवन आहे. सपोज मी ऑड नंबर टाकला इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं काहीच प्रिंट नाही झालं. आता ह्याचा फंडा यूज कुठे होणार तुम्हाला ते सांगतो. आता जसं की तुम्ही एखाद्या वेबसाईटला गेला आणि एखाद्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे एक लॉग इनचं बटन असतं बटन लॉग इनचं बटन असतं. त्यावेळेस तुम्ही लॉग इन केलेलं असतं का नाही करत. ठीक आहे ना. सपोज असं एक बटन असतं एखाद्या वेबसाईटला गेलं आणि तिथे काय असतं एक लॉग इनचं बटन असतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्या बटनला क्लिक करता तेव्हा काय होतं लॉग इनचा फॉर्म ओपन होतो आणि तुम्ही लॉग इन करून घेता. मग लॉग इन केल्यानंतर त्या लॉग इन बटनाच्या जागेवर एक कोणतं बटन असतं लॉगआउटचं बटन येतं. बरोबर ना. काय येतं तिथे लॉगआउटचं बटन येतं. आता त्याचा कोड कसा केला असेल बरं. आता लॉग इनचं बटन तर आपण दाखवू शकतो आणि लॉगआउटचं पण दोन्ही बटन आपण शो करू शकतो एका शेजारी एक. पण त्याला असं नाही करायचं. जेव्हा युजर लॉग इन असेल काय युजर लॉग इन असेल तेव्हा लॉग इनचं बटन दाखवायचं. अदरवाईज लॉग इनचं बटन दाखवायचं का मग त्याचं आपण त्याच प्रकारे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटचा इथे यूज होतो. ठीक आहे. इफ लूपचा तिथे यूज होणार. फॉर लूपचा यूज कुठे होणार की एकच डिझाईन आहे सपोज एकच कार्ड आहे आणि ते एक कार्ड 50 वेळेस प्रिंट झाले आणि त्यातली फक्त काय चेंज आहे इमेज चेंज आहे किंवा त्याची व्हॅल्यू चेंज आहे. त्याच प्रकारे आपण फॉर लूप फिरवणार आणि त्या फॉर लूप मध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू काय करणार चेंज करत चालणार. बस एवढाच फंडा राहणार आहे. तुम्हाला बटनचा घेऊ आपण इजेसचा सिंटॅक्स मी ओपन केला त्यामध्ये ठीक आहे एक व्हेरिएबल घेतो. एक व्हेरिएबल घेतला व्हॅर कोणता इज लॉग इनचा मी काय घेतला एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे. इज लॉग इन आणि त्यामध्ये मी राईट करतो त्याला व्हॅल्यू देऊ आपण ट्रू व्हॅल्यू देऊ. ठीक आहे. आणि इजेसचा सिंटॅक्स मी करतो क्लोज. आता इफ लूप मध्ये मला चेक करायची युजर लॉग इन आहे की नाही. ठीक आहे. मग युजर लॉग इन आहे की नाही ती कोणतं स्टेटमेंट मी यूज करणार इफ एल. मग त्यासाठी इजेसचा सिंटॅक्स ओपन करायचा त्यामध्ये इफ राईट करा. इफ मध्ये मी सांगणार फक्त इज लॉग इन. तुम्हाला हे स्टेटमेंट माहिती आहे ना की फक्त मी एकच व्हॅल्यू दिली म्हणजे काय झालं डिक्लेअर त्यात इज लॉग इन मध्ये मी एकच व्हॅल्यू टाकली. ठीक आहे. ट्रू असेल ठीक आहे त्यात व्हॅल्यू असेल तर ट्रू येईल त्यात व्हॅल्यू नसेल तर फॉल्स येईल. ठीक आहे. समजा तुम्हाला कर्ली ब्रॅकेट घेतला कर्ली ब्रॅकेट आला की त्याचा इजेसचा सिंटॅक्स काय करावा लागतो क्लोज करावा लागतो. त्यानंतर हिने मे बी इजेसचा सिंटॅक्स क्लोज
ठीक आहे. इजेसचा सिंटॅक्स मी काय केला तर इल्स घेतला. जिथे कर्ली ब्रॅकेट आला की इजेसचा सिंटॅक्स ओपन आणि क्लोज करायचं. ठीक आहे. लास्ट मध्ये पण आपल्याला इजेसचा सिंटॅक्स ओपन आणि क्लोज करायला लागेल. ठीक आहे. आणि मी इथे राईट करतो. आता इथे मी राईट काय करणार, बटन. आणि बटन ही ट्रू व्हॅल्यू आली तर कोणतं बटन दाखवायचं, युजर काय लॉग इन आहे, मग तिथे आपल्याला कोणतं बटन दाखवायचं, लॉग आउटचं, लॉग आउट. आणि अदरवाईज युजर लॉग इन नसेल तर तिथे कोणतं बटन दाखवायचं, लॉग इनचं बटन. ठीक आहे. आता चेक करायचं तर आउटपुट पेजला आलो, ब्राउझरला आलो, कोणतं बटन आलं, युजर म्हणजे काय, लॉग इन आहे युजर. ठीक आहे. सपोज युजर लॉग इन नसला तर इथे काय राहणार, इज लॉग इन म्हणजे फॉल्स राहणार. आता चेक करू, आता कोणतं बटन आलं. ठीक आहे. असं फंडा तुम्ही बघितला आज भरपूर वेबसाईट मध्ये. ठीक आहे ना. तुम्ही एवढे इजेसचे सिंटॅक्स ट्राय करतात का, मग आपण लगेच फॉर्म हँडलिंग मध्ये जाऊया. ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे ना. एवढा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की आपण लगेच नेक्स्ट पॉइंट समजलाय ना, का डबल सांगायची गरज आहे. ऑनलाईन मेंबर्स मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये पुढे घेऊ का हे ट्राय करतात तुम्ही. वैभव, मोनिका, काय साक्षी, प्रीतम, प्रतिमा काय करतात, ट्राय करतात. ठीक आहे. एवढं तुम्ही राईट करून घ्या, नोट करून घ्या आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. मग आज नवीन पॉईंट घेऊ लगेच. ठीक आहे. हे कॉन्सेप्ट आपल्याला महत्वाचे, शेवटपर्यंत हे यूज होणार आहे, त्यामुळे आपण हे रिपीट घेतो. ठीक आहे. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुमचे. ठीक आहे. झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा आणि नोट करून घ्या. ठीक आहे. हो आपण आता तुम्हाला एरर कुठे येणार मी तेच सांगतो तुम्हाला शॉर्टकट मध्ये. ठीक आहे ना. आता सपोज मी काय केलंय, जो इजेसचा सिंटॅक्स आहे तो इजेसचा सिंटॅक्सचा मी काय केलंय ते क्लोज नाही केलं. आता आउटपुट पेजला जाऊन आपण चेक करू एरर काय भेटतोय. बऱ्यापैकी हा एरर आला असेल, आलाय क्लाउड नॉट फाइंड मॅचिंग क्लोज टॅग फॉर इजेस सिंटॅक्सचा. ठीक आहे. म्हणजे काय झालंय, इथे इजेसचा सिंटॅक्स तुम्ही क्लोज केलाय पण हा डॉलर नाही टाकला तरी तुम्हाला एरर भेटणार पाहायला, तोच एरर. ठीक आहे. म्हणजे त्याचा क्लोज आणि ओपन आणि क्लोज त्याचा काय पाहिजे, रिक्वायर्ड पाहिजे. ठीक आहे ना. तो ओपन आणि क्लोज केला तरच तुम्हाला, ठीक आहे, बटन झाले. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊन पाहणार आहे. ठीक आहे. इजेसचा सिंटॅक्स क्लिअर झाला असेल तर ओके, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर मी अजून एक फाईल बनवतो. ठीक आहे. लक्ष द्या इकडे, जे जर राहिले असेल त्यांनी नंतर टाईप करून घ्या, टाइम देणारच आहे मी. आता ह्यानंतर आपल्याला पाहिजे की डेटा हँडलिंग किंवा आपण फॉर्म हँडलिंग म्हणू, काय म्हणू त्याला, फॉर्म हँडलिंग. ठीक आहे ना. सपोज मी त्यासाठी एक नवीन फोल्डर बनवू की ह्यातच राईट करू, नवीन घ्यायचा, नवीन घेऊ, नवीन टॉपिक, नवीन फोल्डर. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला जायला लागेल डेस्कटॉपला, A to Z 54, त्यामध्ये एक न्यू फोल्डरला नाव देणार आपण एक फॉर्म बनवतो, एक न्यू घेतला. ठीक आहे. याच्या आतमध्ये नाही आपल्याला, न्यू फोल्डरला नाव आपण देऊ डे. ठीक आहे. एक्सप्रेस देतो मी, एक्सप्रेस $7_part_2 नाव देतो. ठीक आहे. आणि त्या फोल्डर मध्ये काय करतो, आता त्याला ओपन करतो. ओपन केल्यानंतर ऍड्रेस बारवर क्लिक, इथे करणार राईट CMD, एंटर करणार. आपल्या पुढे ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपली पहिली स्टेप इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, npm i, एक एक्सप्रेस लागेल आणि दुसरं लागेल इजेस, आणि एंटर करणार. जसं एंटर करणार ते पॅकेज इन्स्टॉल घेतील, थोडासा टाइम घेतील. ठीक आहे.
इन्स्टॉल झाल्यानंतर मी नेक्स्ट स्टेप काय आपली कोड पेस्ट डॉट याने काय होणार ऑटोमॅटिकली व्हीएस कोड ओपन होणार. ठीक आहे. मग व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर त्यामध्ये पण आपली एक पहिली स्टेप राहते. पहिली स्टेप काय राहणार आपली की आपल्याला सर्व्हर क्रिएट करायचे. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक फाईल लागणार आहे. मग ते फाईल बनवून घेण्यासाठी मी एक फाईल बनवतो इथे न्यू आणि एक फाईल बनवतो. कोणतं आहे नाही सांगता येत. ठीक आहे. त्यानंतर एक फाईल बनवतो. फाईल कोणती index.js नावाची फाईल बनवली. फाईल बनवल्यानंतर त्या फाईलमध्ये आपण काय करणार एक छोटस सर्व्हर बनवणार किंवा सर्व्हर बनवणार. मग सर्व्हर बनवण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला where express equal to काय इथे रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोट मध्ये राहणार आपण एक्सप्रेस. त्यानंतर एक व्हेरिएबल घेणार where app equal to जी काय ऍप व्हेरिएबल एक्सप्रेसचे फंक्शनलिटी आहे ते फंक्शनलिटी ऍप व्हेरिएबल मध्ये आपण काय केलं स्टोअर केलं. त्यानंतर एक URL ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट मध्ये स्लॅश कोमा फंक्शन घेणार. फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, दुसरं राहणार रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स डॉट मी इथे रेंडर करतो होम डॉट EGS. आणि जी काही EGS फाईल असेल ती आपली EGS फाईल राहणार व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये होम डॉट EGS फाईल. ठीक आहे. आणि आपल्या सर्व्हरला रन होण्यासाठी एक पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन राऊंड ब्रॅकेट आणि त्यामध्ये 1000 झालंय सर्व्हर क्रिएट. आता होम डॉट EGS मध्ये मी राईट करतो की डेमो म्हणून. ठीक आहे. डेमो राईट केलं. आता ह्याला सर्व्हरला आपण करू रन करण्यासाठी CMD मध्ये आलो, कमांड टाकतो मी नोडिमॉन index.js एंटर केलं. आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला आलो. इथे डेमो शो झालाय. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही भरपूर साऱ्या वेबसाईटला गेला असताना भरपूर सारे फॉर्म भरले असतील बरोबर. जसं की एखाद्या कॉलेजचा फॉर्म आहे तुमचा. ठीक आहे. तुम्ही ऍडमिशन घेतात किंवा एखादा CETचा फॉर्म भरतात, पोलीस भरतीचा फॉर्म भरतात. तिथे काय करतात तुमची इन्फॉर्मेशन टाकतात बरोबर ना. कशात इन्फॉर्मेशन टाकतात तिथे काय काय असतं नेम, ईमेल, मोबाईल नंबर, तुमच्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात. मग जे काय आपण त्यात व्हॅल्यू भरतो त्याला काय म्हणतात आपण इनपुट बरोबर. मग आज आपण तेच पाहणार आहोत की काय पाहणार आहे आपण की युजर साईटचा डेटा काय युजर साईटचा डेटा तो सर्व्हरला कसा पाठवायचा. सेंड टू सर्व्हर काय युजर साईटचा जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला काय करायचे सर्व्हर साईटला पाठवायचे. ठीक आहे. मग त्या सर्व्हर साईट डेटा काय करेन, सर्व्हर काय करेन त्याच्यावर प्रोसेस करेन. तर की आपण पहिल्याच लेक्चर मध्ये पाहिलं होतं फ्रंट एंड काय करतं, फ्रंट एंड बॅकएंडला काय करतं रिक्वेस्ट टाकतं. बॅकएंड काय करतो त्या रिक्वेस्टवर प्रोसेस करून आपल्याला काय देतो परत रिस्पॉन्स देतो. ठीक आहे. पहिल्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, आय थिंक सेकंड है ना. ओम काय सांगितलं, फ्रंट एंड बॅकएंडला रिक्वेस्ट टाकतो, बॅकएंड काय करतो रिक्वेस्टवर प्रोसेस करतो आणि प्रोसेस करून फ्रंट एंडला काय देतो परत रिस्पॉन्स देतो. जसं की अजून एकदा एक्झाम्पल पाहू आपण आता की ब्राउझरला आलो, गुगलला मी सर्च करतोय जसं की Amazon.com मी सर्च करतोय. ठीक आहे. किंवा AWS सर्च करतोय. ठीक आहे. Amazon.com AWS Amazon.com असं सर्च करतोय आणि मी जसं एंटर करतोय, एंटर केल्यानंतर माझी रिक्वेस्ट कुठे गेली बॅकएंडला गेली. जी काय गुगलचं बॅकएंड असेल त्या बॅकएंडला माझी रिक्वेस्ट गेली. जी काय Amazon.com आहे ते रिक्वेस्ट मला बॅकएंडला गेली आणि बॅकएंडने त्याच्यावर प्रोसेस करून मला आउटपुट कोणतं दिलंय ही वेबसाईट शो केली मला. ठीक आहे. मग ह्याच प्रकारे आपल्याला काय करायचे की जो काही युजर साईटचा डेटा आहे तो युजर साईटचा डेटा फक्त आता आज पाहणार आहे आपण सर्व्हर साईटला पाठवायचा कसा. फक्त आज काय पाहणार आहे आपण युजर साईटचा डेटा सर्व्हरला कसा पाठवायचा त्याच्यावर प्रोसेस आपण नंतर पाहणार आहोत. फक्त आपण काय पाहणार आज की जी काय क्लायंट साईटचा डेटा आहे तो आपला युजर साईटला पाठवायचा कसा. म्हणजे आपली क्लायंट साईट म्हणजे कोणती, जे काय आपले EGS फाईल आहे ते आपले काय झाले क्लायंट साईट झाले ना. जसं की मी H1 मध्ये राईट करतोय हाय, हा कोणता पार्ट झाला मग फ्रंट एंडचा पार्ट झाला ना. हा काय झाला, हा
फ्रंट एंडचा पार्ट झाला. आणि बॅकएंड म्हणजे काय आपलं, जो दिसत नाही तो आपलं इंडेक्स डॉट जीएस म्हणजे काय आपलं सर्व्हर. ठीक आहे. आता मग हा डेटा ट्रान्सफर कसा करायचा ते पाहणार आपण. ठीक आहे. ठीक आहे. डेटा सेंडिंग असं मी काहीतरी H1 मध्ये राईट करतो. ठीक आहे ना. आणि त्यामध्ये मी काय करतो, फॉर्म घेतो. फॉर्म सर्वांना माहिती आहे, शिकलात तुम्ही फॉर्म. एक फॉर्म घेतला. फॉर्म मध्ये ऍक्शन असते, माहिती आहे तुम्हाला ऍक्शन म्हणजे काय. ठीक आहे. ते ऍक्शन आपण साईडला ठेवू. ठीक आहे. फॉर्म टॅग माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. फॉर्म टॅग नंतर मी काय करतोय, ते एक एंटर युजर नेम असं मी काय घेते. ठीक आहे. याला फक्त एक राईट केलं टेक्स्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर मी इथे एक घेतो इनपुट. इनपुटला टाईप कोणता दिला मी, टेक्स्ट दिला. टाईप माहिती आहे सर्वांना, कोणते कोणते टाईप आहेत. टेक्स्ट आहे, फाईल आहे, अजून नंबर आहे, अजून एवढंच आहेत. डेट आहे, जो एवढंच आहेत. भरपूर सारे. ठीक आहे. तुम्ही चेक करा घरी गेल्यानंतर किंवा लेक्चर संपल्यानंतर. तुम्ही काय करा, इनपुट मध्ये टाईप किती ते चेक करा. जसे कसं चेक करायचे ते सांगतो तुम्हाला. हे ए दाबायचं. ए दाबल्यानंतर असं काहीतरी एक टाईप आहे. ए दाबा, नंतर बी दाबा, एक बटन टाईप आहे. तुम्ही सी दाबा. सी दाबल्यानंतर काय, चेक्स बॉक्स आहे, कलर आहे, हे सगळे काय आहेत त्याचे टाईप आहेत. तुम्ही डी दाबा, डेट आहे, डेट टाइम आहे, भरपूर सारे दिसते. डेट ऑफ बर्थ आहे. ठीक आहे ना. त्यानंतर अजून तुम्ही ई दाबा. ई दाबले ईमेल, ENV, एफ दाबा, फाईल आहे, भरपूर सारे तुम्हाला भेटतील. यस दाबला तुम्ही सर्च, सबमिट, असे तुम्हाला भरपूर टाईप भेटतील. ठीक आहे. टाईप बघत चला तुम्ही इनपुटचे. आता आपला पॉइंट होता, ह्याला टाईप देऊ आपण, टेक्स्ट देतो मी सिंपल होता आतापुरतं. आणि ह्याचा आउटपुट पाहू आपण ब्राउझरला. आला इनपुट वर्ड. त्यानंतर मी इथे एक BR देऊ. ठीक आहे. इथे एक BR राईट करतो. BR ने काय होईल की खाली. ठीक आहे. हे टॅग बेसिक माहिती. मी काय केलं, एक फॉर्म बनवलाय आणि फॉर्म मध्ये काय घेतलंय की इनपुट घेतलाय. आता जो काय फॉर्म आहे तो फॉर्म सबमिट होण्यासाठी मला काय लागणार आहे, एक बटन. मग इथे एक बटन घेतो मी. इथे BR घेतला आणि इथे एक बटन घेतो. आणि बटनला नाव देतो मी सेंड डेटा टू सर्व्हर. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, इथे जाऊन मी रिफ्रेश केलं. ठीक आहे. अजून एक बटन घेऊ BR. ठीक आहे. मी जेव्हा बटनावर क्लिक करणार, डेटा भरतो, सपोज मी दत्ता नाव भरलं आणि सेंड करणार, तेव्हा हा डेटा कुठे जाणार, सर्व्हरला जाणार. ठीक आहे. पण आतापर्यंत तुम्ही काय काय शिकलात की, ठीक आहे, BR मी थोडी साईडला लिहितो, मला कन्फ्युज होता तुम्ही थोडस. आता मला तुम्ही सांगा, टाईप म्हणजे काय. आपण जो काही इनपुट मध्ये आहे, कोणत्या टाईपचा आपल्याला डेटा घ्यायचा आहे, टाईप मध्ये हे सांगतो आपण. ठीक आहे. आयडी. ठीक आहे. आयडी कशाला देतो आपण, की डिझाईन करायला आपण आयडी देतो स्पेसिफिक. ठीक आहे. त्यानंतर अजून एक असतो क्लास. तुम्हाला क्लास पण माहित असते, ते एक तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला हे नेम माहिती का काय असतं. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगू शकतात कोण, जी काही इनपुट मध्ये आपण जे नेम देतो, ठीक आहे ना, नेम ऍट्रिब्यूट देतो, ते का देतो कुणाला माहित आहे असेल तर सांगू शकतात मला. त्याचा रिझन असेल ना. आता जो काय आयडी आहे, आयडी आपण डिझाईन साठी देतो. क्लास पण आपण CSS ला ऍक्सेस करण्यासाठी देतो, किंवा बुस्टरअपचे क्लास असतात. ठीक आहे. अजून काय टाईप, कोणत्या प्रकारचा आपल्याला डेटा घ्यायचा आहे, तो एक टाईप झाला. बरोबर. हे जे काही नेम असतं, हे नेम कमन यूज करतात. हे नेम काय करतात, हे नेम कवा की त्या इनपुट मधला डेटा बॅकएंडला ऍक्सेस करण्यासाठी आपण देतो. म्हणजे जेव्हा बी आपल्याला फ्रंट एंड वरून डेटा बॅकएंडला न्यायचा असेल, तर आपण कोणत्या नाव, हे काय नेम जे काय ऍट्रिब्यूट आहे ते कंपल्सरी द्यावं लागेल, कमन द्यावं लागेल. त्यामध्ये आपण नेम राईट करणार. काय नेम करणार, युजर नेम. म्हणजे आपल्याला हा जो काही डेटा आहे, जो इनपुट मधून आपण डेटा भरणार, सबमिट बटन क्लिक करणार, मग पण आपल्याला बॅकएंड मध्ये ऍक्सेस करायला लागेल. मग तो ऍक्सेस करताना कोणत्या नावाने ऍक्सेस करणार, कोणत्या नावाने ऍक्सेस करणार, जी काही नेम व्हेरिएबल मध्ये आपण नेम देतो त्या नावाने काय करणार आपण बॅकएंडला ऍक्सेस करणार. समजलं हे नेम व्हेरिएबल. ऍक्शन म्हणजे माहितीये तुम्हाला, ऍक्सेप्ट नाही. ठीक आहे. ऍक्शन. आता ऍक्शन म्हणजे काय, की ऍक्शन म्हणजे तुम्हाला डेटा न्यायचा आहे कुठे ते सांगायचं. ऍक्शन म्हणजे काय,
की मला डेटा पाठवायचा आहे कुठे. आता मला डेटा पाठवायचा आहे स्लॅश सेंडला. कुठे? स्लॅश सेंड. म्हणजे मी जेव्हा बटनावर क्लिक करेन, सेंड डेटावर बटनावर क्लिक करेन, तेव्हा डेटा जाणार कुठे? सेंड स्लॅश सेंड URL ला जाणार. चेक करायचं एकदा ब्राउझरला आपण जाऊ, इकडे चेक करू. मी डेटा भरतो, थोडंसं नाव टाकलं मी, ठीक आहे, असं काहीतरी टेक्स्ट भरला त्यात, आणि मी काय केलं, सेंड डेटावर क्लिक केलं. सेंड डेटावर क्लिक केल्यानंतर कुठे आले आपण? URL बघू शकतात, ठीक आहे ना. सेंड URL ला झाला. कुठे आला? आणि असा एरर दिसला की आपण कुठे, म्हणजे काय की जी काही सेंड URL आहे ती आपण बनवली का? हे कॉन्सेप्ट नका समजू. त्यानंतर ऍक्शन झाली. ऍक्शन म्हणजे काय? डेटा कुठे पाठवायचा. त्यानंतर मेथड, एक मेथड राहते. मेथड म्हणजे गेट पोस्ट हे असते, ठीक आहे. आपण आता गेट शिकणार आहोत. मेथड म्हणजे कोणत्या प्रकारे डेटा तुमचा पाठवायचा आहे, ठीक आहे ना. जसं की आता तुम्हाला ऍक्शन म्हणजे काय, तुला कोणत्या गावाला जायचंय, तू सांगणार मला पुण्याला जायचंय. ऍक्शन म्हणजे काय, तुला कोणत्या गावाला जायचंय. मेथड म्हणजे तू कशाने जाणार, बसने जाणार, रेल्वेने जाणार, का एरोप्लेनने जाणार, का बाईकवर जाणार. मेथड म्हणजे काय, तू कोणत्या प्रकारे, तुला म्हणजे कसा जाणार तू, ठीक आहे ना, ते सांगितले आपण. ऍक्शन म्हणजे तुला कुठे डेटा पाठवायचा आहे, आणि मेथड मध्ये तू कसा डेटा पाठवणार, कोणत्या प्रकारे डेटा पाठवणार. बस एवढे दोन फंडे. आता गेट केले आपण, इकडे ब्राउझरला इकडे मी काय केलं, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मी सेंड डेटा केलं. तिथे काय आले, कॅन नॉट गेट सेंड आले. मग जी काही सेंड URL आहे ती आपल्याला काय करायला लागेल, क्रिएट करावं लागेल. कुठे? इंडेक्स मध्ये. त्याला URL म्हणा आपण. मग इथे बनवणार मी ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश सेंड, त्यानंतर कोमा फंक्शन, इथं रिक्वेस्ट आणि इथं रिस्पॉन्स. ओके. आणि इथं रिस्पॉन्स डॉट मी इथे करतो, सेंड करतो ना, ठीक आहे ना. सेंड करू आपण. पण सेंड काय करणार आपण, सेंड काय करणार, जो काय ह्या URL ला डेटा आलाय तो डेटा काय कर, प्रिंट कर. सेंड कर. मग तो डेटा प्रिंट करण्यासाठी डेटा कशात आलाय, तिकडनं रिक्वेस्ट मध्ये आलाय. कशात आलाय? मग इथे रिक्वेस्ट डॉट क्युरी प्रिंट करायची. बस फक्त क्युरी एवढं समजा, फक्त आपण डेटा प्रिंट करतो. बाकी क्युरी वगैरे मी तुम्हाला सांगतो. इकडे जाऊ आपण, इकडे मी रिफ्रेश करतो आणि डबल एक नेम टाकतो आणि सेव्ह काय केलं मी. जसं सेम सेंड बटनावर क्लिक केलं, काय आलं इथं, एक जेसन फॉर्मॅट मध्ये आलाय डेटा. युजर नेम तुम्हाला नाही सांगितलं की बॅकएंडला आपण ऍक्सेस करताना कोणत्या नावाने ऍक्सेस करणार, युजर नेम. युजर नेम आलंय, कोलन दिलाय, आणि पुढे जे काही युजर नेम आहे ते युजर नेम इथे आपल्याला शो होते. कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलंय, जेसन फॉर्मॅट मध्ये आलंय. कसं आलंय, जेसन, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन असं काय आहे ना फुल फॉर्म, जेसन म्हणजे, ठीक आहे, ते घेऊ आपण पुढे. तुम्ही एवढं ट्राय करतात का तुम्ही ऑनलाईन मेंबर्स, एवढं समजलंय का तुम्हाला? एकदा रिपीट घेऊ, मला सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये, जास्त फास्ट होतंय बॅकएंड मध्ये यूज करण्यासाठी. ओके, बरोबर आहे. ऑनलाईन मेंबर्स थोडं फास्ट होतंय का? सर्व्हर बनवण्यासाठी आपण काय करणार, एक फाईल घेणार index.js, त्यामध्ये एक्सप्रेसला काय करणार, रिक्वायर्ड करणार. एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस राईट करणार. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेतला, ऍप व्हेरिएबल, आणि त्या ऍप व्हेरिएबल मध्ये काय करणार, जी काही एक्सप्रेसची फंक्शनॅलिटी आहे ते आपण स्टोअर करणार, ठीक आहे. त्यानंतर जे काय आपण ऍप व्हेरिएबल बनवले, मग ऍप व्हेरिएबलला सांगायचं की एक URL बनवायची आम्हाला, कोणती, की स्लॅशची, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा फंक्शन, त्यामध्ये रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स, ठीक आहे. आणि रिस्पॉन्स डॉट इथे करणार मी रेंडर. रेंडर काय करणार, होम डॉट EGS, ठीक आहे. आणि जी काय होम डॉट EGS फाईल असणार ते कुठे असणार, आपली व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवला, आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये आपली राहणार होम डॉट EGS, आणि होम डॉट EGS मध्ये मी करतो सेंड डेटा, असं काहीतरी राईट केलं. आणि आपला सर्व्हर रन करण्यासाठी एक पोर्ट नंबर ऍप डॉट लिसन, आणि तो पोर्ट नंबर मी 1000 असा काहीतरी पोर्ट नंबर दिला. आता मला सर्व्हर स्टार्ट करण्यासाठी मी कुठे आलो, CMD मध्ये आलो. CMD मध्ये आल्यानंतर जो काय पहिला सर्व्हर आहे तो कंट्रोल C ने मी काय केला, स्टॉप केला.
आता मला सर्व्हर स्टार्ट करायची. मग स्टार्ट करण्यासाठी कमांड आहे आपली nodimon index.js. एंटर केल्यानंतर सर्व्हर झालंय आपलं स्टार्ट. मग आउटपुट पाहण्यासाठी आपण आलो ब्राउझरला मी सर्च करतो localhost:1000 आलंय सेंड डेटा. ठीक आहे. आता आपला फंडा असा होता की एक फॉर्म म्हणजे काय आपल्याला ते पाहिजे होतं. आता फॉर्म तुम्ही बेसिकली HTML मध्ये पाहिला असन, तुम्ही डिझाईन केली असन, भरपूर सारे त्याच्यात तुम्ही हे केलं असेल, डेमोज वगैरे बनवले असतील. ठीक. आता एक फॉर्म टॅग घेतला आणि फॉर्म टॅग मध्ये मी काय केलं, एक सिंपल बेसिक एंटर, फक्त युजर नेम इथे राईट करतो. ठीक आहे. BR तर तुम्हाला माहिती, लाईन ब्रेक करण्यासाठी. त्यानंतर मी इनपुट घेतला. आता इनपुट मध्ये तुम्हाला माहिती की टाईप कशासाठी असतो, की कोणत्या प्रकारे तुम्हाला डेटा घ्यायचा आहे. आयडी म्हणजे काय, CSS साठी तुम्ही बघू शकता, त्यामुळे मी रिमूव्ह करून टाकले. आता यात वाढलंय तर ही नेम म्हणजे काय. आता ही नेम म्हणजे फक्त तुम्ही एवढंच ध्यानात ठेवायचं, जेव्हा आपण फ्रंट एंडवरून बॅक एंडला डेटा पाठवणार, मग बॅक एंडला तो डेटा वाचण्यासाठी काहीतरी नाव द्यावं लागेल त्याला. मग ते नाव आपण इथे राईट करतो नेम व्हेरिएबल मध्ये. म्हणजे आपल्याला जो काही डेटा बॅकएंड मध्ये ऍक्सेस करायचा आहे, तो आपण कोणत्या नावाने ऍक्सेस करणार, जी नेम ऍट्रिब्यूट मध्ये देतो त्या आपण ह्यानी काय करणार, नाव ऍक्सेस करणार. बस एवढ्यासाठीच बॅकएंड मध्ये रीड करण्यासाठी डेटा आपण हे नेम व्हेरिएबल देतो. त्यानंतर आपण ऍक्शन पाहिलं. मग ऍक्शन म्हणजे काय, की डेटा तुम्हाला कुठे न्यायचा आहे, फक्त एवढंच देणार ठेवा, डेटा कुठे न्यायचा आहे. काय ऍक्शन म्हणजे कुठे न्यायचा. मला न्यायचंय डेटा /save ला न्यायचा आहे. आणि त्यानंतर मेथड राहते. मेथड मध्ये भरपूर टाईप आहेत, गेट आहे, पोस्ट आहे, पॅरम्स आहे. ठीक आहे. आपण फक्त आता काय पाहणार आहे, गेट. म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारे डेटा न्यायचा आहे, गेटने न्यायचा आहे. म्हणजे मेथड म्हणजे काय, कोणत्या प्रकारे डेटा न्यायचा आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. ऍक्शन म्हणजे तुम्हाला कुठे जायचंय, आणि मेथड म्हणजे तुम्ही कसं जाणार ते सांगेल. बस एवढं आहे, बाकी काहीच नाही. आणि एक बटन घेतलं. बटन काय तुम्हाला बाय डिफॉल्ट माहिती आहे, बटनची बाय डिफॉल्ट टाईप कोणता असतो, काय असतो होम. बाय डिफॉल्ट टाईप बटनला टाईप असतो ना, पण त्याचा बाय डिफॉल्ट टाईप असतो सबमिट. काय असतो, सबमिट असतो. मी इथे देतो सपोज सेंड नाव दिलं. ठीक आहे ना. आउटपुट पेजला जाऊ, इथे जाऊन आपण रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आले इथं हा. आणि मी काय जे काय इनपुट बॉक्स आहे, ते इनपुट बॉक्स मध्ये मी काय करतो, एक युजर नेम राईट करतो. जसं की मी ABC असं नाव राईट केलं आणि सेंड केलं. सेंड केल्यानंतर डेटा कुठे गेला, /save ला गेला. मग जी काय आपल्याला असा एरर आला की आपण समजायचं की आपण ती काही URL बनवलेली नाही. मग आपण इंडेक्स मध्ये आलो. इंडेक्स मध्ये ऍप डॉट राऊंड ब्रॅकेट डबल कोड /save कोमा घ्यायचा फंक्शन, त्यामध्ये रिक्वेस्ट दे रिस्पॉन्स करली ब्रॅकेट, आणि मी रिस्पॉन्स डॉट इथे फक्त सेंड करतो. आता जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट मध्ये आलाय. ठीक आहे ना. जो काही तिकडनं रिक्वेस्ट आली ना, मग फक्त आपण सांगितले रिक्वेस्ट डॉट पॅरम्स. ठीक आहे, पॅरम्स नाही, सॉरी, क्युरीने काय होणार, जो काही डेटा आलाय तो डेटा फक्त आपल्याला सेंड होणार. आउटपुट पेजला जाऊ, इथे जाऊन मी रिफ्रेश केलं, आलं इथे युजर नेम. युजर नेम कोणतं आलंय, जे आपण हे नेम व्हेरिएबल मध्ये देतो, आलंय बरोबर, ते युजर नेम इथे आलंय. आता गेट मेथडने डेटा आलाय. ठीक आहे. आता एक इनपुट आहे, अजून एक आपण इनपुट घेऊ. जसं की मी इथे BR घेतो, 2 BR. त्यानंतर एंटर मोबाईल. ठीक आहे. ह्याला पण मी करतो BR आणि एक इनपुट. इनपुट टाईप कोणता राहणार, नंबर. आपल्याला आयडीची गरज आहे का, रिमूव्ह करू मी आयडी. आपल्याला नेमची गरज आहे. मग इथे मी फक्त करतो युजर मोबाईल. ठीक आहे. बॅक येऊ आपण. बॅक आल्यानंतर मी काय करतो, इथं बॅक आलं आणि इथे रिफ्रेश केलं, आले दोन्ही इनपुट बॉक्स. बटन थोडं खाली घ्यायचं, याला BR देऊ. ठीक आहे ना. असं थोडंसं बरं वाटेल, फॉर्म दिसतोय ना. मी नेम भरलं, मोबाईल नंबर टाकतो माझा, आणि मी काय केलं, सेंड. आला इथं मला डेटा बॅकएंडला. काय काय आलाय आता, जेसन फॉर्मॅट मध्ये आलाय, कीपर व्हॅल्यू मध्ये माझं युजर नेम इथे आलाय, युजर मोबाईल इथे आलाय. अजून आपण फील्ड ऍड करतो. जसं की मी फील्ड ऍड करतो, अजून एंटर युजर ईमेल घेऊ.
परत इनपुट घेतला, इनपुटला टाईप कोणता, ईमेल टाईप राहणार. ठीक आहे. आणि बॅकएंडला ऍक्सेस करण्यासाठी नेम व्हेरिएबल मध्ये मी काय करतो, इथे युजर ईमेल राईट आणि इथे 2 BR राईट करतो बस. आपण बॅक जाऊ, बॅक आल्यानंतर इकडे रिफ्रेश करू आणि रिफ्रेश करू. ठीक आहे, एक BR राहिला इथे. आणि इकडे जाऊन रिफ्रेश करू, आला इनपुट. एक काय केला मी, युजर नेम भरला, एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल आयडी आणि काय केलं इथे मी सेंड केलं. आला आपल्याला जेसन फॉर्मॅट मध्ये डेटा. काय नेम आलंय, युजर नेम आलंय, युजर मोबाईल आणि युजर ईमेल पण आलाय. ठीक आहे ना. म्हणजे फ्रंट एंड वरून आपण डेटा पाठवला सर्व्हरला आणि सर्व्हर मध्ये फक्त आपण काय केला, प्रिंट केला. आता गेट मेथडनी काय होतं तुम्हाला ते सांगतो. गेट मेथडनी काय होतं, तुम्ही URL बघू शकता चेंज झालेली. बॅक येऊ इथे, आता URL काय इथे वरती localhost:100 बरोबर. पण जेव्हा मी डेटा भरतोय, जेव्हा मी काय करतोय डेटा भरतोय, डेटा भरल्यानंतर जसं मी सेंड बटनावर क्लिक करतोय, URL माझी काय झाली, चेंज झाली ना. काहीतरी चेंज झालं यात. स्लॅश सेव्ह युजर नेम इथं आलंय, युजर मोबाईल आलंय, तर युजर ईमेल पण आलंय. म्हणजे काय, गेट मेथडनी काय होतं, डेटा जो काय आहे तो URL मध्ये जातो. डेटा कसा जातो, URL मध्ये जातो. त्याच्यामुळे आपण गेट मेथडला काय म्हणणार, सिक्युअर नॉन सिक्युअर म्हणणार. काय म्हणणार, नॉन सिक्युअर म्हणणार. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर समजत आहे ना. ठीक, आता मला काय करायचे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल. आता जो काय मी डेटा भरतोय, युजर नेम भरला, मोबाईल भरतोय, त्यानंतर ईमेल टाकला आणि इथे मी सेंड करतोय. काय होतंय, जो काही डेटा आहे तो सर्व डेटा मला इथे भेटतोय. ठीक आहे, मला स्पेसिफिक काय करायचं आहे, त्यातला युजर मोबाईल प्रिंट करायचा आहे. काय करायची मला, युजर मोबाईल. मग त्यासाठी आपण इंडेक्स फाईल मध्ये आलो आणि इंडेक्स फाईल मध्ये काय करणार, रिक्वेस्ट डॉट क्युरी आहे, त्याच्या पुढे डॉट द्या आणि इथे करा युजर मोबाईल. आता फॉर्म मधून सगळा डेटा बॅकएंडला जाणार, फक्त प्रिंट काय होणार, आपला युजर मोबाईल प्रिंट होणार. चेक करू आपण. सेंड केलं, काय प्रिंट झाला इथे, आता झाला प्रिंट है ना. आता मला युजर नेम प्रिंट करायचं म्हटलं तर मी काय करणार, इथे युजर मोबाईल आहे, युजर मोबाईलच्या जागेवर युजर, ठीक आहे, युजर नाही, युजर नेम राहणार इथे. चेक करू आपण. इकडे डेटा भरला मी आणि सेंड बटन काय प्रिंट झालं, एवढं ट्राय करतात ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे ना. आज फक्त तुम्ही घरी गेलो प्रॅक्टिस करा. तुम्ही आज वेगवेगळे फॉर्म बनवा, कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा इनपुट बॉक्स आहे ते चेक करा आज तुम्ही. चालेल ना ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे.